शेकापचं रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलंय। दिवाळीपूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याचं आश्वासन दिलं आणि आश्वासन पाळलं नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा शेकापनं दिलाय। अलिबाग शहराकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे आज शेतकरी कामगार पक्षानं राज्याच्या महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे आणि राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग वडखळ मार्गावरील पेझारी चेकपोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन केलं। संबंधित प्रशासन जोपर्यंत योग्य दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी आक्रमक भूमिका शेकापनं घेतल्यानं हे आंदोलन तब्बल 2 तास सुरू होतं। परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या। झालेल्या दुरावस्थेच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेला आहे। सध्याची दृश्य आपण पाहता पेजारी इथली आणि पूर्णपणे रस्ता जो आहे तो या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेला की अनेक दिवसापासून जे आहे ती वडखळ आणि अलिबाग या ठिकाणच्या रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे। मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातूनच जो आहे तो प्रवासी असतील, पर्यटक असतील, अधिकाऱ्यांना प्रवास करावा लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी पक्षाने आक्रमक भूमिका घेत आज जो आहे तो पूर्णपणे रस्ता जो आहे तो जाम करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून झालेल्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाने घेतला आहे। अजय नाटकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।